मुडागड हा धान्य कोठार. मुडा म्हणजे आता तुम्ही इथं माहिती पण वाचताल. पूर्वी ज्यांनी शेती असेल त्यांनी बघितलं असेल तट्टे असायचे. तट्टे म्हणजे काय, बांबूचे छोटे छोटे पीस काढून त्याचा तट्ट्या बांधल्या असायच्या, त्यामध्ये भात साठवून ठेवायचं. गोल असायचं गोल करून त्यामध्ये हा डालगी छोटे येतात, तट्टे मोठे येतात. हा तर ते म्हणजे मुडा, धान्य साठवण्याची जागा. तर हा किल्ला जो आहे हा धान्य कोठार. आपण जो आहे हा बाले किल्ला आहे. या किल्ल्याचं संवर्धन बार रायगड म्हणून संस्था करते. आता जे तुम्हाला हे अवशेष दिसत आहेत हे पूर्वी काहीही नव्हतं. या गेली 1.5-2 वर्षात त्यांनी जे काही संवर्धन केलेलं आहे त्याचे परिणाम असे आहेत की आपल्याला हे आता काही अवशेष बघायला मिळत आहेत. हा किल्ला खूप मोठा आहे. याचा अजूनही परीघ समजलेला नाही आहे, कारण पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली बरेचसे अवशेष दफन झालेले आहेत आणि त्याचं संवर्धनाचं काम सुरू आहे. आता इथून पुढे आपण शिव मंदिरकडे जाणार आहे. शिव मंदिर हे किल्ल्याचा आतील भाग आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किल्ला किती मोठा आहे. त्याच्या पुढे तुम्हाला कोकण कडा दिसेल, जिथून तुम्हाला खालचा कोकणातला पूर्णपणे पट्टा तिकडे दिसेल. आणि हे सर हा दिवस आहे राजापूर आणि पन्हाळा सर हा दिवस आहे. ह्या इथं धान्य कोठार तुम्ही बघितलं असेल, हे घनदाट जंगल आहे. ह्या ठिकाणी किल्ला का केला असेल किंवा आपले जे गड किल्ले आहेत ते अशा घनदाट जंगलामध्ये का असतात? शत्रू येऊ नये म्हणून. दुसरं पण तुला पण दिसणार नाही ना जंगलातलं. तुला आता इथून पाठीमागचं दिसतं. मेन म्हणजे शत्रू येऊ नये हा आहे. पण जंगल हे चकव्याचं काम करतं. तुम्हाला लक्षात येत नाही की तुम्ही कुठून आला आणि कुठून बाहेर